In previous lecture, what we have studied the Rayleigh ratio, right? And there are some few points. There are some total 5 points. We studied that in previous lecture one by one. That is Rayleigh ratio. How Rayleigh ratio is important for the calculation of the coordination number. How if we increase the radius ratio of the cation and anion will affect the coordination number and vice versa. Okay, so now we will move further and we'll discuss some of the important points related to the stability in case of ionic compounds. Okay, so write down the title. The title is stability of ionic compounds. Okay, stability of the ionic compounds. So in that, the first important point is the cation and anions are assumed to be spherical in shape and must be touching each other. Okay, so we will write it down first and then we will discuss it in detail. So write it down. So first is a very important point is we'll assume that cation and anion are assumed to be spherical in shape okay, and they must be touch each other and they should touch each other. Okay, this is the first point. And the second and important point is an anion generally will not touch to each other. Anions should not touch each others. Okay, and third point is the cations must be surrounded by maximum number of anions and vice versa. Okay, the cations must be surrounded by maximum number of anions or what we can say, anions must be surrounded by maximum number of cations. Okay, so we will discuss it in one by one. Okay, so first cation and anions are assumed to be spherical in shape, so they should touch each other. Okay, बघा आता anion आणि कॅटन त्या सिस्टीममध्ये आपल्या पूर्ण जो आपलं ब्रह्मांड आहे किंवा युनिवर्स आहे त्याच्यामध्ये जो छोट्यातला छोटा जो आपण काय म्हणतो त्याला शेप आहे तो कोणता आहे तर स्पेरिकल आहे बरोबर. त्याच्याचमुळं बघा आपली पृथ्वी कशी आहे स्पेरिकल आहे, सन कसे आहेत स्पेरिकल आहे, परत जेवढे काही आपले प्लॅनेट्स आहेत बरोबर, कॉस्मेटिक युनिवर्स जे काय आहे आपले ते कसे आहे ते स्पेरिकल शेपमध्ये आहे बरोबर. म्हणूनच आपण काय अज्यूम केलं तर anion आणि कॅटन आहेत ते काय स्पेरिकल शेपमध्ये आहेत आणि ते एकमेकांना टच करतात असं आपण अज्यूम केलं. तर सेकंड पॉईंट काय बघा, anion शुड नॉट टच इच अदर. तर असं का anion एकमेकांना टच का करावं, म्हणजे आपण टच करू नयेत असं का म्हणणार आहे, एनी आयडिया सांगा बघूयात. तर बघा आता anion आणि कॅटन हे कोणत्या फॉर्ममधले आहे सांगा बघूया, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमधले आहेत की इलेक्ट्रोस्टॅटिक फील्डमध्ये असणार आहेत. तर बरोबर, आता anion आणि कॅटन कसे असणार आहे तर इलेक्ट्रोस्टॅटिक फील्डच्या स्वरूपात असणार आहेत. इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड म्हणजे काय झाले बघा, तर तुम्ही 7th स्टँडर्ड किंवा 8th स्टँडर्डमध्ये एक्सपेरिमेंट केला असेल बरोबर. आपण काय करतो, कागदाचे छोटे 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 तुकडे करून एका टेबलवरती ठेवत होतो. नंतर काय करतो आपण, एक कोंब घ्यायचो किंवा कंगवा घ्यायचो तो आपल्या केसांच्या मध्ये फिरवत होतो बरोबर, रब करायचो थोडा वेळ आणि ते रब केल्यानंतर आपण त्या
तो कम किंवा तो कंगवा आहे तो काय करायचो त्या तुकड्यांच्या वरती न्यायचो. मग ते काय करायचे, ते तुकडे आहेत ते कागदाचे तुकडे आहेत ते काय करायचे, आपल्या कंगव्याला किंवा कोंबला अट्रॅक्ट व्हायचे. बरोबर. म्हणजेच काय आहे की ज्या घर्षणामुळं तिथे इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड तयार होते, चार्जेस तयार होतात. तर सेम इलेक्ट्रोस्टॅटिक ही जे चार्जेस असतात ते ॲनायन आणि कॅटायनच्या ॲनायन आणि कॅटायनमध्ये असतात. ठीक आहे. म्हणजेच काय झालं, बेसिकली आपण कोणत्या एनर्जीशी डील करतोय, तर ॲनायन कॅटायन शिकताना तर इलेक्ट्रोस्टॅटिक फील्डच्या स्वरूपात आपण त्यांना एक स्टडी करणार आहे. तर आता बघा, आयनायन म्हणजेच काय झालं, तर निगेटिव्ह चार्ज झाला. बरोबर. तर निगेटिव्ह चार्ज आहे म्हटल्यावर त्या ॲनायनच्या आजूबाजूला किंवा त्याच्या सराउंडिंगला कोणती फील्ड असणार आहे, निगेटिव्ह फील्ड असणार आहे. बरोबर. आणि निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह फील्डच्या मध्येच काय होतं, अट्रॅक्शन होतं. बरोबर. समजा शेजारी कॅटायन आहे, त्याच्याभोवती काय असणार आहे, पॉझिटिव्ह फील्ड असणार आहे. बरोबर. मी तुम्हाला काढून दाखवतो बघा. समजा हा आपला ॲनायन आहे, निगेटिव्ह दाखवतो मी. समजा हा आपला कॅटायन आहे, पॉझिटिव्ह आहे, मी लिहितो इथं. आणि काय आहे का आपला ॲनायन आहे. बरोबर. आता यांच्या भोवती बघा कोणती फील्ड असणार आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड असणार आहे. बरोबर. आणि पुन्हा दुसऱ्या पेनने दाखवतो. तर कॅटायनच्या भोवती बघा मी रेड कलर दाखवते. बरोबर. तर अशी ही फील्ड असणार आहे. बरोबर. तर आता बघा, समजा मी कन्सिडर केलं की हा क्लॉकवाईज डायरेक्शननी त्याचे मॅग्नेटिक स्टॅटिक फील्ड आहे, फ्लो होत आहे. बरोबर. आणि तेच बघा तर कॅटायनचं कसं आहे, कॅटायनचं अँटी क्लॉकवाईज आहे. बरोबर. समजा जर ह्या ॲरोचे डायरेक्शन एकाच सेमला असणार आहे दोघांचे, तर त्यांच्यामध्ये काय होणार आहे, अट्रॅक्शन होणार असतं. बरोबर. हे आपण काय शिकलो आहे, मॅग्नेटिक फील्डमध्ये शिकलेलं आहे. तर ॲनायन कॅटायन बघा, जर हे अपोजिट आहेत, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा निगेटिव्ह चार्ज आहे, ते ॲटोमॅटिकली एकमेकांना अट्रॅक्ट होणार आहेत. बरोबर. ॲटोमॅटिकली ह्याचंही कन्सिडर करू नका, मी तुम्हाला समजायला फक्त सांगितलं होतं ॲरोची डायरेक्शन. ॲनायन आणि कॅटायन हे एकमेकांच्या अपोजिट आहेत ना, ह्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, ह्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, तर ते एकमेकांना अट्रॅक्ट करून घेणार आहेत. बरोबर. आता ते बघा फक्त आणि फक्त ॲनायन असणार आहे, तर काय होणार, तर यांच्या भोवती पण एक मॅग्नेटिक फील्ड असणार आहे ॲनायनच्या. बरोबर. पण हे काय आहेत, लाईक चार्जेस आहेत ना, लाईक चार्जेस आहेत, सेम चार्जेस आहेत, तर यांच्यामध्ये काय होणार आहे, यांच्यामध्ये काय होणार आहे, तर रिपल्शन होणार आहे. आणि ही जी इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड असते त्याला आपण काय म्हणतो, याला काय म्हणतो आपण टेक्निकल वर्ल्डमध्ये काय म्हणतो, त्याला इलेक्ट्रॉन क्लाउड म्हणतो. तर बघा, मेन सेकंड पॉईंटचा जो हेतू आहे तो काय, ॲनायन शुड नॉट टच इच अदर. बरोबर. ॲनायन शुड नॉट टच इच अदर, ह्याचं नेमकं म्हणणं काय बघा, इलेक्ट्रॉन क्लाउड ऑफ ॲनायन विल रिपेल इच अदर. म्हणजेच काय होतं, हा जर फर्स्ट ॲनायन आपण कन्सिडर केला आणि त्याच्या शेजारी लगेच एक ॲनायन आपण ठेवला. बरोबर. आणि ते एकमेकांच्या एकदम जवळ ठेवले तर काय होणार आहेत, हा जो इलेक्ट्रॉन क्लाउड तयार झाला आहे फर्स्ट ॲनायनच्या शेजारी, तो दुसऱ्या ॲनायनच्या भोवती जो इलेक्ट्रॉन क्लाउड झाला आहे त्याला काय होणार आहे, रिपल करणार आहे. बरोबर. असं रिपल्शन होऊ नये म्हणून काय सांगितलं त्यांनी, तर ॲनायन शुड नॉट टच इच अदर. बरोबर. ॲनायन एकमेकांना टच करता कामा नये, जेणेकरून त्यांच्यामध्ये रिपल्शन होता कामा नये. समजलं दुसरा पॉईंट. आता तिसरा बघा, कॅटायन मस्ट बी सराउंडेड बाय मॅक्झिमम नंबर ऑफ ॲनायन्स. म्हणजेच काय, किंवा ॲनायन मस्ट बी सराउंडेड बाय मॅक्झिमम नंबर ऑफ कॅटायन्स. याचा अर्थ काय झाला बघा, आपण कोऑर्डिनेशन नंबर शिकलो आहे. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजेच काय असतं, मागच्या लेक्चरमध्ये शिकलो. बरोबर. तर आपण काय शिकलो होतो, ॲनायन्स काय असतात, ॲनायन्स यांची साईज काय असते, जास्ती असते, ॲनायनची साईज जास्ती असते. बरोबर. आणि कॅटायनची साईज काय असते, तर कमी असते. बरोबर आहे. मग ज्याची साईज कमी असणार आहे त्याला आपण काय करणार आहे, मध्ये ठेवणार आहे. आणि ज्याची साईज जास्त आहे त्याला आपण काय करणार आहे, तर त्याला सराउंड करायला सांगणार आहेत. बरोबर. म्हणजेच आपण कॅटायनला मध्ये ठेवलं आणि ॲनायन त्याला काय करणार आहेत, सराउंड करणार आहेत. बरोबर. तर आता कॅटायन मस्ट बी सराउंडेड बाय मॅक्झिमम नंबर सांगितलं त्यांनी. मॅक्झिमम नंबर काय झालं, म्हणजेच काय झालं, तर कॅटायनची रॅडियस आहे ती एकतर ॲनायनच्या कम्पॅरेबलमध्ये पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी जास्ती पाहिजे. बरोबर. म्हणजे कॅटायनची रॅडियस जेवढी जास्ती असेल तेवढंच काय होणार आहे, तेवढ्या मॅक्झिमम नंबर ॲनायन्स त्याला काय करणार, सराउंड करणार आहेत. बरोबर आहे. म्हणून तिथं काय लिहिलं आहे, तर कॅटायन्स मस्ट बी सराउंडेड बाय मॅक्झिमम नंबर ऑफ ॲनायन्स, जेणेकरून काय होतं आहे, तर कोऑर्डिनेशन नंबर वाढतो.
बघा आपण कॅटायनची रॅडियस ह्या पहिल्या केसमध्ये किती होती, छोटीशी होती, ती आपण थोडीशी वाढवली आता, बरोबर. आता त्याच्यामध्ये सेम शेपचे किंवा सेम साईजचे ॲनायन्स किती टच करणार आहेत बघा, 1 2. आता प्रिव्हियस केसमध्ये आपण काय करत होतो, तुम्हाला सांगताना हे टच करून दाखवत होतो मी ॲनायन्स. तर याच्यामध्ये काय सांगितलं त्याने, ॲनायन्स शुड नॉट टच इच अदर, बरोबर. तर एकमेकांना टच करायचे नाहीत. थोडासा गॅप ठेवला आहे मी, तुम्हाला चिटकल्यासारखं वाटत असेल, मग थोडासा गॅप ठेवला आहे मी त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 8 आता ॲनायन्सला टच झाल्यात. म्हणजेच बघा जसजसं मी कॅटायनचा जो शेप आहे किंवा जी साईज आहे ती वाढवल्यानंतर काय होणार आहे, मॅक्झिमम नंबर ऑफ ॲनायन्स त्याला सराउंड करणार आहेत. आता कॅटायनचा शेप वाढवला किंवा साईज वाढवली म्हणजेच काय झाली, त्याची रॅडियस वाढवली, बरोबर. आता कॅटायनच्या रॅडियसला आपण काय म्हणूयात, स्मॉल आर म्हणूयात, आणि ॲनायनच्या रॅडियसला काय म्हणूयात, कॅपिटल आर म्हणूयात, बरोबर. याला आपण कॅटायनची रॅडियस म्हणू आणि याला काय म्हणूयात, तर ॲनायनची रॅडियस म्हणूयात, बरोबर. तर जसजसं कॅटायन मस्ट बी सराउंडेड मॅक्झिमम नंबर ऑफ ॲनायन्स म्हणलं आहे, म्हणजेच काय होणार आहे, तर कोऑर्डिनेशन नंबर आपला वाढणार आहे. ठीक आहे. आणि कोऑर्डिनेशन नंबर वाढल्यानंतर काय होतं मी तुम्हाला सांगितलं आहे, तर आपली स्टॅबिलिटी खूप म्हणजे खूप वाढते. समजलं आहे. तर आता आपण याच्यानंतर काय बघणार आहोत, तर एक तर आता काय बघणार आहोत बघा, मेन म्हणजे हे जे 3 पॉईंट आहेत त्याच्यावरती आपण काय करणार आहोत, तर रॅडियसवरती रॅडियस असतो ना आपला ॲनायन कॅटायन रॅडियस, त्यांची रेंज आपण बघणार आहोत. लिनियर अरेंजमेंटसाठी, ट्रँग्युलर अरेंजमेंटसाठी, टेट्राहेड्रल किंवा ऑक्टाहेड्रल, नंतर मग BCC FCC हे जे आपले स्ट्रक्चर झालेत, त्या स्ट्रक्चरमध्ये आपण रॅडियस रेशो म्हणजे काय असतो, कॅटायन रेशो डिवाइड बाय कॅटायन रॅडियस डिवाइड बाय ॲनायन रॅडियस, याची जी रेंज असणार आहे ती रेंज आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर आता जाऊयात पुढे. तर आता फर्स्ट काय बघूयात आपण, लिनियर अरेंजमेंट. ठीक आहे. तर लिनियर अरेंजमेंट म्हणजे काय असते बघा, मी नाव देतो फर्स्ट वन लिनियर. ठीक आहे. लिनियरमध्ये काय असतं बघा, आता हे जे डिस्कस करताना आपण काय करणार आहोत बघा, ह्या जे अरेंजमेंट आपण डिस्कस करणार आहोत त्यावेळी आपण काय कन्सिडर करणार आहोत, जर जी कॅटायनची रॅडियस आहे ते आपल्याला काय करायचे, तर व्हॅरी करायचे, आणि ॲनायनची रेडियस काय आहे ते आपल्याला फिक्स ठेवायची. ठीक आहे. तर आता बघा मी सुरुवातीला कॅटायन काढून दाखवतो तुम्हाला. कॅटायन एकदम छोटं आहे बघा, आणि त्याला आता मी, आणि कॅटायनसाठी मी फिक्स ठेवतो, कॅटायनसाठी मी रेड कलर दाखवणार आहे आणि ॲनायनसाठी काय करणार आहे, तर ब्ल्यू कलर दाखवणार आहे. ठीक आहे. तर आता बघा मी कॅटायन ऑलरेडी काढलेलं आहे. तर त्याला आता मग असे 3 पॉईंट काय सांगितले मी तुम्हाला, तर बघा ॲनायन जनरली विल नॉट टच इच अदर, एकमेकांना टच न करता मॅक्झिमम नंबर ऑफ ॲनायन्स त्याला सराउंड झाले पाहिजेत. पहिली केस तर काय की कॅटायन ॲनायन कशामध्ये पाहिजे, स्पेरिकल शेपमध्ये पाहिजेत, आणि ते एकमेकांना टच झाले पाहिजेत, ॲनायन कॅटायन एकमेकांना टच झाले पाहिजेत. दुसरी कंडिशन काय होती, तर ॲनायन जनरली विल नॉट टच इच अदर, ॲनायन एकमेकांना टच न करता कामा पाहिजेत, बरोबर. म्हणजे ॲनायन एकमेकांना टच करता कामा नयेत, फक्त कॅटायन आणि ॲनायनच एकमेकांना टच करायला पाहिजेत. आणि तिसरी कंडिशन काय, कॅटायन मस्ट बी सराउंडेड बाय मॅक्झिमम नंबर ऑफ ॲनायन्स किंवा ॲनायन मस्ट बी सराउंडेड बाय मॅक्झिमम नंबर ऑफ कॅटायन्स. ओके. तर आता अशी कंडिशन फुलफिल करताना बघा, ॲनायन तर कॅटायनला टच झाले पाहिजेत, बरोबर, पण ॲनायन्स एकमेकांना टच झाले नाही पाहिजे. तर अशा स्वरूपामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर अरेंजमेंट काढायची आहे. बघा हा एक काढला ॲनायन, दुसरा बघा ह्याला नट टच करणार म्हटल्यावर मी असा एक काढला. समजलं. हे मी ॲनायन्स आहेत, हे ॲनायन्स निगेटिव्ह दाखवणार आहे मी. तर ॲनायन्स एकमेकांना टच झालेत का, नाही टच झालेत. ॲनायन कॅटायन्स एकमेकांना टच झालं आहे, हा ॲनायन फर्स्ट आहे तो कॅटायनला टच झाला आहे, हा दुसरा ॲनायन आहे तो कॅटायनला टच झाला आहे, पण ॲनायन एकमेकांना टच झालेत का, नाही आहेत, बरोबर. आणि तिसरी कंडिशन काय होती, तर कॅटायन मस्ट बी सराउंडेड बाय मॅक्झिमम नंबर ऑफ ॲनायन्स, बरोबर. कॅटायन तर मॅक्झिमम नंबर ऑफ ॲनायन्सने सराउंड झालेत. तर अशा प्रकारच्या अरेंजमेंटला काय म्हणणार आपण, तर लिनियर अरेंजमेंट. तर लिनियर अरेंजमेंटमध्ये काय असते, तर कॅटायनची रेडियस असते, कॅटायन रेडियस इज वे स्मॉलर दॅन ॲनायन रेडियस. लिनियर अरेंजमेंटमध्ये काय असतं, कॅटायन रेडियस इज वे स्मॉलर दॅन ॲनायन रेडियस. ठीक आहे. तर सेकंड प्रकारच्या अरेंजमेंटमध्ये काय असते बघा, आता
सेकंड म्हणजेच काय असणार आहे आपली ट्रायंग्युलर असणार आहे. तर ट्रायंग्युलरमध्ये काय केलं आहे बघा. ट्रायंग्युलरमध्ये मी पुन्हा दाखवतो. आपण रॅडियस थोडीशी वाढवली. कॅटायनची रॅडियस आहे काय ती केली थोडीशी वाढवली. तर आता बघा किती ॲटम्स टच व्हायला पाहिजेत. 1 2 3 बरोबर. हे एकमेकांना टच झालेच नाही पाहिजेत बरोबर. तर आता आता काय केलं आहे आपण स्टेप बाय स्टेप काय करणार आहोत. तर कॅटायनचं काय करणार रॅडियस वाढवत 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 जाणार आहोत बरोबर. आता या अशा कंडिशनमध्ये काय होणार आहे. एक अशी कंडिशन येणार आहे ज्यावेळी हे ॲनायन्स एकमेकांच्या खूप म्हणजे खूप जवळ येतील पण एकमेकांना टच करणार नाही आहेत बरोबर. आता ती कंडिशन काढूयात आपण. ठीक आहे. तर आता मी कंडिशन काढतो बघा. ठीक आहे. तर बघा ठीक आहे. अशा प्रकारची काहीतरी अरेंजमेंट तयार होईल ती बरोबर. म्हणजे ॲनायन्स एकमेकांना टच करणार नाहीत पण खूप म्हणजे खूप जवळ असणार आहेत. ह्याच्यापेक्षा जरा जरी आपण रॅडियस वाढवली ॲनायनची तर ते एकमेकांना टच करणार आहेत. अशी कंडिशन येईल बरोबर. तर ती कंडिशन आता आपण सिम्प्लिसिटीसाठी एक अशा प्रकारे काढून घेऊयात. हे समजलं तुम्हाला. तर अशी सिम्प्लिसिटीसाठी एक डायग्राम मी खाली काढून घेतो बरोबर. तर समजून घ्या की एकमेकांना टच झालेले आहेत. टच झालेले नाही आहेत पण खूप एकमेकांच्या जवळ आहेत. ठीक आहे. समजून घ्या कारण त्याचं एक्झॅक्टली काढता येणार नाही आहे. ठीक आहे. मी अशी कंडिशन काढलेली आहे. आता बघा ह्यांचे जे सेंटर पॉईंट आहेत ते एकमेकांना टच करूयात आपण. आज काय होईल एक ट्रायंगल तयार होईल बरोबर. आता बघा कॅटायनच्या सेंटरपासून या ट्रायंगलच्या एका कोपऱ्यामध्ये आपण एक असे जोड्या रेष जोड्या बरोबर. तर आता बघा हे डिस्टन्स किती असणार आहे आपलं. हे डिस्टन्स किती असणार आहे सांगा बघा. मगाशी मी सांगितलं होतं कॅटायनची रेडियस आपण काय कन्सिडर करणार आहोत. कॅटायनची रेडियस स्मॉल आर कन्सिडर करणार आहोत आणि ॲनायनची रेडियस काय करणार आहोत तर कॅपिटल आर कन्सिडर करणार आहोत. तर आता सांगा बघा हा काय झाला आपला ॲनायन झाला. ॲनायनची रेडियस किती असते कॅपिटल आर आणि कॅटायनची किती असते स्मॉल आर. तो टोटल डिस्टन्स किती झालं कॅपिटल आर प्लस स्मॉल आर बरोबर. आता पुन्हा आपण काय केलं इथून या बेसवरती एक परपेंडिक्युलर टाकला बरोबर. आता बघा हे काय आहेत दोन ॲनायन ते एकमेकांच्या खूप जवळ आहेत बरोबर. एक म्हणजे खूप जरा जरी डिस्टन्स थोडंसं वाढवलं आपण रेडियस वाढवली तर एकमेकांना टच करणार आहेत. म्हणजे हे डिस्टन्स किती झालं हे डिस्टन्स ऑलमोस्ट आर झाले ना बरोबर. तर याला आपण आर म्हणून घेऊयात. तर आता बघा मी सिम्प्लिसिटीसाठी एक साईडला काढून घेतो हे बरोबर. आता हा जो आपला हायपोटेनियस आहे तो किती झाला आहे आर प्लस आर. हा परपेंडिक्युलर आहे आणि हा काय झाला बेस तो आर झाला समजतं आहे. आणि हा 90 आहे. आता बघा आपला जो ट्रायंगल असतो त्याच्या प्रत्येक कोन हा किती अँगलचे असतात 60 हा 60 हा 60 हा 60 बरोबर. तर तिघांची बेरीज किती यायला पाहिजे टोटल 180 यायला पाहिजे. जर हा प्रत्येक कोन 60 आहे त्याच्याबरोबर मधून आपण एक लाईन काढली आहे म्हणजे हा किती असणार आहे हा 30 असणार आहे आणि हा 30 असणार आहे बरोबर. तर हा ती किती आला टोटल 30 झाला समजतंय. तर आता बघा कॉस ऑफ 30 किती असणार आहे आपला कॉस ऑफ 30. कॉस ऑफ अँगल म्हणजेच काय कॉस म्हणजेच काय लगतची बाजू अपॉन करणं किंवा ॲडजस्टंट साईड डिवाइड बाय हायपोटेनियस. ॲडजस्टंट साईड किती आहे आपली आर आहे आणि हायपोटेनियस किती आहे आर प्लस आर. आणि कॉस ऑफ 30 किती असतो √3/2 इज इक्वल टू आर डिवाइड बाय कॅपिटल आर प्लस आर बरोबर. आता मी इथं पुन्हा सिम्प्लिसिटीसाठी लिहून घेतो बघा √3/2 इज इक्वल टू कॅपिटल आर डिवाइड बाय कॅपिटल आर प्लस आर समजलं. तर आता आपण काय करूयात आर प्लस आर आहे तिकडे जाऊन मल्टिप्लाय करूयात
तर √3 डिवाइड बाय 2 मल्टिप्लाय बाय कॅपिटल आर प्लस स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर. बरोबर. आता आत मल्टिप्लाय करून घेऊयात आपण. √3/2 आर प्लस √3/2 स्मॉल आर इज इक्वल टू आर. बरोबर. आर इकडे आल्यानंतर काय होणार आहे, किंवा यात मल्टिप्लाय नाही केलं तरी पण चालेल. काय होणार आहे बघा, आर प्लस आर इज इक्वल टू 2/√3 टाइम्स ऑफ आर. समजलं का. आर प्लस आर या ब्रॅकेटला कॅपिटल आर प्लस आर या ब्रॅकेटला √3/2 काय मल्टिप्लिकेशनमध्ये, हे मल्टिप्लिकेशनमध्ये येतं. तिकडे गेल्यानंतर काय होणार, डिवाइडमध्ये होणार. म्हणजे काय होणार, 2 न्युमरेटर जाणार, √3 डिनॉमिनेटरला येणार. समजते की पुन्हा स्टेप बाय स्टेप करून देऊ तुम्हाला. तर बघा ठीक आहे, स्टेप बाय स्टेप करून देतो तुम्हाला मी. हे बघा, √3/2 आर प्लस आर इज इक्वल टू कॅपिटल आर. बरोबर. तर आर प्लस आर इथे राहिलं, √3/2 काय येतं मल्टिप्लिकेशनला, तिकडे गेल्यानंतर काय डिवाइडला होणार. बरोबर. कॅपिटल आर डिवाइड बाय √3/2 म्हणजेच काय होणार, कॅपिटल आर प्लस स्मॉल आर इज इक्वल टू 2. आता काय डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला आहे, ते जाऊन वरती काय होणार, मल्टिप्लाय होणार, 2r डिवाइड बाय √3. बरोबर. म्हणजेच काय झालं, आर प्लस आर इज इक्वल टू 2 डिवाइड बाय √3 मल्टिप्लाय बाय आर. समजलं. आता बघा, मी स्मॉल आरला इकडे ठेवतो. हा जो आर आहे हा पॉझिटिव्ह, तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे, निगेटिव्ह होणार आहे. 2/√3 आर मायनस आर. देअरफॉर आर काय होणार आहे आपला, आर कॉमन काढून घेतलं तर उरलं काय, 2 डिवाइड बाय √3 -1. बरोबर. देअरफॉर स्मॉल आर इज इक्वल टू आर 2 - √3 डिवाइड बाय √3. समजलं. आणि आपल्याला रेडियस रेशो काढायचा. रेडियस रेशो म्हणजेच काय, कॅटन रेशो डिवाइड बाय एनएन रेशो. कॅटन रेशो म्हणजेच काय, स्मॉल आर, आणि एनएन रेशो म्हणजे कॅपिटल आर. म्हणजेच काय झालं, 2 - √3 डिवाइड बाय √3. हा आपला रेशो आला. समजतंय. तर याची व्हॅल्यू काढा बघा कॅल्क्युलेटरमध्ये, किती येते टोटल. तर बघा, 2 - √3 डिवाइड बाय √3. बघा 0.1547 एवढी येते. 0.1547 म्हणजे आपल्या अप्रॉक्सिमेटली मी किती म्हणू शकतो, 0.155. बरोबर. तर एवढे अप्रॉक्सिमेटली आपला रेडियस रेशो आलेला आहे. कशामध्ये, तर ट्रायंग्युलरमध्ये. तर आता बघा, हे सिम्प्लिसिटीसाठी तुम्हाला मी काढून दाखवले. तर आता इथूनच्या पुढच्या केसेस आहेत. नंतर ऑक्टा येईल, टेट्रा येईल, त्याच्या आपण FCC येईल, BCC येईल. बरोबर. त्याच्या आपण फक्त डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर त्याच्यासाठी टेबल बनवून घ्या. त्याच्यासाठी कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला एक्झाममध्ये काय विचारतात, त्याच रेडियस जो रेशो असतो, बरोबर, रेडियस रेशो असतो, त्यांची रेंज विचारतात ॲक्च्युली. आणि परफेक्टली तुम्हाला विचारत नाहीत की किती आहे, एक्झॅक्ट किती आहे. तर तुम्हाला ती रेंज माहिती असेल तर तुम्हाला बाकीचे इलिमिनेट करता येतील आणि जो करेक्ट आहे तुम्हाला सिलेक्ट करता येईल. बरोबर. आता एक्झाम्पल बघा, समजा रेडियस रेशो विचारला आहे, आपण एक्झाम्पल घेऊयात. समजा कुठला तरी क्युबिक स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये रेडियस रेशो किती आहे, 0 to 10 आहे. बरोबर. हे तुम्हाला माहिती आहे. समजा आपण एक्झाम्पल घेतो आहे BCCसाठी. बघा, समजा रेडियस रेशोची रेंज किती आहे, तर 0 to 10 आहे, असं कन्सिडर करा. आणि तुम्हाला एक्झाममध्ये काय विचारतात, इन केस ऑफ BCC व्हॉट इज द रेडियस रेशो. बरोबर. तर बघा कसे असतात ऑप्शन्स, 11 असणार आहे किंवा 10.5 असणार आहे, काहीतरी देतील काय 15 असणार आहे, आणि एक देतील 7. बरोबर. आता तुम्हाला माहिती आहे रेंज किती दिली आहे, 0 to 10. त्याच्यातलं कुठलं फुलफिल करणार आहेत, बघा. 11 तर 10पेक्षा जास्ती आहे, 10.5 पण 10पेक्षा जास्ती आहे, 15 पण जास्ती आहे, पण 0 to 10 या रेंजमध्ये 7च पॉसिबल आहे. त्यामुळे आपल्याला 7ला सिलेक्ट करायचे आहे. बघा, असं एक्झॅक्ट विचारत नाही तुम्हाला, फक्त हे काय करायचे आहेत, रेंज तुम्हाला पाठ करून ठेवायचे आहेत. एकदा रेंज माहिती झाली तर काय होतील, बाकीचे एक्झाम्पल्स पण तुम्हाला आरामात सुटणार आहेत. ठीक आहे. तर बघूया, आपण रेंज बघूयात आता. तर एक टेबल तयार करून घ्या माझ्याबरोबर. रेडियस रेशो. ठीक आहे. तर या साईडला त्या टेबलचं नाव, सिरियल नंबर, त्याच्यानंतर अरेंजमेंट, नंतर anion आणि कॅटायन, नंतर काय करणार आहे आपण,
रॅडियस रेशोची रेंज बघणार आहोत. ठीक आहे, ते बघा आता सिरियल नंबर 1 द्या. त्याला काय असणार आहे, लिनियर अरेंजमेंट. लिनियर अरेंजमेंटमध्ये ॲनायन आणि कॅटायनची अरेंजमेंट कशी असते बघा. समजा आपला हा काय आला, कॅटायन झाला, तर ॲनायन कसे असतात, बरोबर. आयनान एकमेकांच्या एकदम जवळ असतात पण ते एकमेकांना टच करत नाहीत. तर रॅडियस रेशो तर किती असते याच्यामध्ये बघा, 0 to किती असते, 0.155 च्या रेंजमध्ये असते. ठीक आहे, पुन्हा तर ट्रायंग्युलरमध्ये बघा, ट्रायंग्युलरमध्ये कशी असते अरेंजमेंट, अशी अरेंजमेंट असते, बरोबर. तर या केसमध्ये आपला रॅडियस रेशो किती असते बघा, इट लाईज बिटवीन 0.155 टू किती असणार आहे, तर 0.225. हे तुम्हाला टेबल्स पार्टच करायचे आहेत. ठीक आहे, नंतर बघा तिसरं काय, तर टेट्राटलच्या केसमध्ये कसं असणार आहे बघा अरेंजमेंट, 4 ॲटम्स आता प्लेस होणार आहेत, 1 2 3 4. ठीक आहे, आता या केसमध्ये रॅडियस रेशो किती असणार आहे बघा, रॅडियस रेशो किती असणार आहे बघा, 0.225 टू 0.414च्या रेंजमध्ये असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा काय कुठली असणार आहे कंडिशन, फोर्थ वन अरेंजमेंट काय असणार आहे, तर ऑक्टाहेड्रलमध्ये किती असतात, 6 असतात, बरोबर. तर बघा 1 2 3 4 5 6 अशा प्रकारचे अरेंजमेंट असणार आहे. ठीक आहे, तर या केसमध्ये बघा रॅडियस रेशो किती असणार आहे, 0.414 पासून तर स्टार्ट तर होणार आहे, एंड कितीपर्यंत होणार आहे, 0.732 पर्यंत. आणि समजा ऑक्टा म्हणजे किती आले, 6 आले, बरोबर. आणि ऑक्टापेक्षा जास्ती कशाचे असतात, मी तुम्हाला मागच्याच लेक्चरमध्ये सांगितलं, BCC मध्ये काय असतं, तर 8 असतात ना. BCC मध्ये किती असतात, तर टोटल 8 असतात, समजते का, टोटल 8 असतात ना. तर त्याचा रॅडियस रेशो किती असते ते काढून दाखवते तुम्हाला मी. रॅडियस रेशो दाखवतो किती असणार आहे, 0.732 टू ऑलमोस्ट 1पर्यंत असतो. आणि समजा 1पेक्षा जास्ती बघायचं असेल तर रॅडियस रेशो 1पेक्षा जास्ती असेल तर ग्रेटर दॅन 1, तो कोणतं स्ट्रक्चर असणार आहे, FCC. समजलं. तुम्हाला काय करायचं आहे, हा टोटल पूर्ण आहे टेबल आहे, तो तुम्हाला काय करायचं आहे, तर तोंडपाठ करून घ्यायचा आहे. फक्त काय तुम्हाला रेंजेस लक्षात ठेवायचे आहेत. फक्त काय करायचं, एकाची स्टार्टिंग एंडिंग लक्षात ठेवायची, तीच काय असणार आहे, दुसऱ्याची स्टार्टिंग असणार आहे. इथं बघा एक स्टार्टिंग पकडलं तुम्ही, 0पासून स्टार्ट तर होणार आहे, एंडिंग कशामध्ये होणार आहे, 155 लिनियरच्या केसमध्ये. पुन्हा लिनियरची जी एंडिंग आहे ती टेट्राची स्टार्टिंग असणार आहे, पुन्हा टेट्राची जी एंडिंग असणार आहे ती ट्रँग्युलरची जी एंडिंग असणार आहे ती टेट्राची स्टार्टिंग असणार आहे, पुन्हा टेट्राची जी एंडिंग आहे ती ऑक्टाची स्टार्टिंग आहे बघा, आणि ऑक्टाची एंडिंग आहे ती BCची जी स्टार्टिंग आहे. अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही शॉर्टकट्स तयार करू शकताय बघा, LTTOBF याच्या इनिशियल्सवरून तुम्ही काही गावाचे नाव तयार करू शकताय, काही तुम्हाला जे वाटेल त्याप्रमाणे अरेंजमेंट करून घ्या. ठीक आहे, तर आणि हे एक्झॅक्ट तुम्हाला 0.155 एक्झॅक्ट पाठ करायची गरज नाही आहे, हे ऑलमोस्ट 1.6 असं जरी कन्सिडर करून तुम्ही लक्षात ठेवलं तरीही चालेल. ठीक आहे, ऑलमोस्ट 2 डिजिट तरी लक्षात ठेवा, 0.15 0.22 नंतर 0.41 आणि 0.73 एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि फक्त तुम्हाला काय करायचं सांगितलं मी, पुन्हा एकदा लक्षात द्या, रेंज लक्षात ठेवायचे आहेत, कारण या रेंजमध्येच तुम्हाला 4 ऑप्शन दिले असणार आहेत. आणि जर रेंज माहिती असेल तर तुम्हाला बाकीचे 3 इलिमिनेट करता येतील, आणि जो शेवटचा ऑप्शन राहिलेला आहे तो काय असणार आहे, आपला मेन ऑप्शन असणार आहे, जेणेकरून आपला ॲन्सर करेक्ट येईल. ठीक आहे, तर बघा कोणत्या 3 कंडिशन सांगितल्या, त्या 3 कंडिशन सांगितल्यात त्या लक्षात राहत आहेत ना.
या लक्षात ठेवायचे कंडिशन आपल्याला पुढच्या कॅल्क्युलेशन सॉल्व करताना. ठीक आहे.